नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण मागच्या पिरियडमध्ये अभ्यास केलेला आहे. ॲक्सलरेशन, व्हेलॉसिटी, त्याच्यानंतर टँजंट आणि नॉर्मलची इक्वेशन, अशा प्रकारे आपण सुरुवातीचा भाग अभ्यास केलेला आहे. आपल्याला त्याच्यानंतरचा जो भाग आहे तो ॲप्रॉक्सिमेशन आहे, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम आहे, रोल्स थेरम पण आहे. परंतु आपल्या आता सध्याच्या जो अभ्यासक्रमामधून 25% अभ्यासक्रम डिलीट केलेला आहे, त्याच्यामध्ये हा ॲप्रॉक्सिमेशन, रोल्स थेरम, लॅग्रांजेस मीन व्हॅल्यू थेरम हा पार्ट डिलीट केलेला आहे आपल्याला याच्यामधून. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास करायची गरज नाही. बाकीचा म्हणजे ॲप्रॉक्सिमेशन ह्या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये फार कमी अभ्यासक्रम खरं तर ठेवलेला आहे. तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीने करावा, कारण वेळ आता थांबण्यासारखी नाही आहे. एकतर आता आपला अभ्यासक्रम चालू आहे ऑनलाईन असं शासन म्हणते, म्हणजे परीक्षा होणारच तुमची. त्याच्यामुळे तुम्ही तयारीत राहा, अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने तयारी करण्याची ठेवा. मी तर माझ्या ग्रुपवरती चांगल्या पद्धतीने व्हिडिओज तुम्हाला लेक्चर्स टाकत आलेलो आहे. अभ्यास प्रत्येक आता एक टॉपिक आपलं छान पद्धतीने झालेला आहे, त्याची एक परीक्षा पण घेतलेली आहे. परीक्षेसाठी रिस्पॉन्स मला फारसा कमी मिळतो आहे. 4 ते 5 विद्यार्थ्यांनी फक्त पेपर सोडून दिलेला आहे. तर तुम्ही थोडा विचार करा, मॅक्झिमम मुलांनी पेपर कसा आपल्याला सोडून देता येईल याचा विचार तुम्ही करा. पेपर आता याच्यानंतर परत ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हवरती परत टेस्ट घेणार आहे, त्यामुळं वेळ कोणासाठी थांबत नाही आहे. जो अभ्यास करेल तो पुढे सरकेल, लक्षात ठेवा. आता आपल्याला ह्या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये असताना हा जो भाग आहे इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग फंक्शन, आणि तो शेवटचा भाग म्हणजे मॅक्झिमा मिनिमा, अशा पद्धतीने एवढाच पार्ट आपल्या ह्या ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये ठेवलेला आहे. मी आज तुम्हाला इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शनची थोडी थिअरी समजावून देणार आहे. अगोदर इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शनचे डेफिनेशन्स किंवा ते नेमकं फंक्शन्स कोणते फंक्शन्स कशाला म्हणायचं हे आपल्याला एकदा लक्षात आलं की मग आपल्याला याच्यावरती असलेले एक्झाम्पल्स समजणार आहेत. त्यामुळे थोडंसं हे लेक्चर माझं जरा सगळ्या लेक्चरपेक्षा विशेष लक्ष देऊन ऐकून समजून घेण्याची आपल्याला गरज आहे. या ठिकाणी मी बोर्डावरती बघा इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन्स असे 2 भाग केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने हे समजेल. आता बघा, हा पहिला सेक्शन आणि दुसरा सेक्शन डिक्रीजिंग आणि इन्क्रीजिंग फंक्शनचा नीट अभ्यास करा. मी या ठिकाणी 2 फिगर काढलेले आहेत. पाहिलं तर या ठिकाणी ही कर्व y = f(x) अशी कर्व आहे. इन्क्रीजिंग फंक्शनमध्ये ही कर्व दिसायला तुम्हाला, त्या कर्वला y = f(x) म्हणायचं, म्हणजे ह्या फंक्शनची ही कर्व आहे, त्या फंक्शनचा तो ग्राफ आहे. त्या कर्वला एक टँजंट काढलेली आहे बघा. ही टँजंट पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिस सोबत थीटा ह्या अँगलमध्ये इंटरसेक्ट होते. म्हणजे हा थीटा या लाईनचं किंवा ह्या टँजंटचं इन्क्लिनेशन आहे असं आपल्याला म्हणायचं. आणि मग जर का थीटा ह्या टँजंटचं इन्क्लिनेशन असेल तर टॅन थीटा काय असतं हे तुम्हाला माहित आहे. टॅन थीटाला काय म्हणतात? स्लोप ऑफ द टँजंट किंवा स्लोप ऑफ द लाईन. कारण ही लाईन टॉपिकमध्ये आपण बघितलं की जर समजा लाईन ही पॉझिटिव्ह एक्स ॲक्सिसशी जर अँगल तयार करत असेल तर त्या अँगलला म्हणायचं असतं इन्क्लिनेशन. आणि मग जर थीटा हे इन्क्लिनेशन एखाद्या लाईनचं किंवा एखाद्या टँजंटचं असेल तर टॅन थीटा इज कॉल्ड द स्लोप ऑफ द टँजंट, आहे की नाही. मग अशा पद्धतीने मी या ठिकाणी एक टँजंट काढली, एक कर्व दिसाली, आणि ही टँजंट आहे की नाही ह्या कर्वला ह्या पी पॉईंटवर से इंटरसेक्ट किंवा टच होऊन जाते म्हणायचं, आहे की नाही. दिस टँजंट ऑफ लाईन टच टू द कर्व ॲट द पॉईंट पी. ओके. आता मग मी काय केलं की हा पॉईंट पी चा कोऑर्डिनेट a,f(a), म्हणजे ही जर पॉईंट पी पासून जर काही परपेंडिक्युलर आपण या एक्स ॲक्सिस वरती जर का परपेंडिक्युलर काढली तर ही परपेंडिक्युलर एक्स ॲक्सिस वर असलेल्या कोणत्या तरी एका नंबरला इंटरसेक्ट होते, म्हणजे ह्या ए पॉईंट अशी समजा करायचं. म्हणजे या पॉईंट पी चे कोऑर्डिनेट्स आहे की नाही a,f(a) असू शकतात आहेत. त्याच्यानंतर लक्षात घ्या, पॉईंट या ठिकाणी x=a हा जो पॉईंट आहे या पॉईंटच्या लेफ्ट साईडला x1, राईट साईडला x2 असे पॉईंट घेतले. तर हे काय म्हणते इन्क्रीजिंग फंक्शन, याला कशामुळे म्हणायचं बघा. आता या ठिकाणी हे ह्या पॉईंट आहे की नाही, इथं x1 इथं x2 आहे याच कर्ववरती, आणि या ठिकाणी ए आहे. म्हणजे काय लक्षात घ्या की ह्या कर्ववरती असलेले हे ए पॉईंट पी, हा पॉईंट सपोज दॅट ए पॉईंट आहे आणि हा पॉईंट आहे सपोज दॅट बी. तर पॉईंट ए आणि पॉईंट बी चे कोऑर्डिनेट्स, एक्स कोऑर्डिनेट्सचा जर विचार केला तुम्ही तर एक्स कोऑर्डिनेट x1 आणि बी पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट हा x2 असा आपण गृहीत धरतो. तर आता काय दिसून येतं की बघा x1 हे लेस दॅन आहे. आता तुम्हाला माहित आहे की ह्या
नंबर लाईनवरती किंवा एक्स ॲक्सिसवरती हा x1 ची व्हॅल्यू ही x2 पेक्षा लहान असणार आहे, कारण आपण नंबर लाईनवरती 0 पासून सुरुवात केल्यानंतर इथं 1 लिहितो, 2 लिहितो, 3 4 5 6 वगैरे वगैरे, म्हणजे आपले नंबर सगळे इन्क्रीजिंग ऑर्डरने येणार पुढे, बरोबर. मग x1 हा अगोदर आहे, x2 हा नंतर आहे, म्हणजे x1 ची व्हॅल्यू ही x2 पेक्षा लहान आहे. मग या ठिकाणी x1 लेस दॅन x2 असताना काय होते बघा, थोडा विचार करा. आता हा कर्व असा पुढे वर वाढत जातोय, असा वर वाढत जातोय आणि या ठिकाणी थांबतोय, म्हणजे या ठिकाणी f ऑफ x1 आहे की नाही, f ऑफ x1. आता f ऑफ x1 म्हणजे y कोऑर्डिनेट आहे, म्हणजे पॉइंट A पासून y ऍक्सिस वरती एक परपेंडिक्युलर काढायची आपल्याला, आणि ही परपेंडिक्युलर काढल्यानंतर या ठिकाणी एक नंबर मिळतो आणि तो नंबर असतो तो f ऑफ x1. आणि पॉइंट P पासून जर आपण एक परपेंडिक्युलर काढली ऑन द y ऍक्सिस वरती परपेंडिक्युलर काढली, तर या ठिकाणी येणारा पॉइंट हा f ऑफ a असतो, आणि तसंच B पॉइंट पासून एक परपेंडिक्युलर काढली ऑन द y ऍक्सिस, तर या ठिकाणी येणारा जो नंबर असतो तो f ऑफ x2 असतो. लक्षात. मग तुम्ही विचार करा बघा, f ऑफ x1 ची व्हॅल्यू आता या ठिकाणी y ऍक्सिस वरती नंबर्स आहेत. f ऑफ x1 म्हणजे या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू हे f ऑफ a ची असणार आहे, त्याच्यापेक्षा मोठी व्हॅल्यू ही f ऑफ x2 ची असणार आहे, कारण वर जसं जसं जातात आपण y ऍक्सिस वरती तसं नंबर्स हे इन्क्रीज होत जातात, आपल्याला माहित आहे. कारण 0 1 2 3 4 5 अशा पद्धतीने आपण नंबर या ठिकाणी प्लॉट करतो, आहे की नाही. मग f ऑफ x1 हा अगोदर आहे, f ऑफ a नंतर आहे, त्याच्यानंतर पुढे f ऑफ x2, म्हणजे f ऑफ x1 ची व्हॅल्यू ही लहान आहे f ऑफ x2 पेक्षा. f ऑफ x1 इज लेस दॅन f ऑफ x2. अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या, जेव्हा दोन पॉइंट आपण ह्या कर्व वरती घेताय, कॅपिटल ए कॅपिटल बी, अशा दोन पॉइंट्स चे कोऑर्डिनेट्स हे x कोऑर्डिनेट्स हे x1 x2 आहे, आणि इन दिस नेबरहूड x1 x2 म्हणजे आपल्याला असं दिसून येतं की जसं जसं हा पॉइंट A P B C वगैरे वगैरे असं जसं पॉइंट आपण घेत जाऊ, डावीकडून उजवीकडे जसं पॉइंट घेत जाऊ, तसं तसं आपल्याला असं दिसून यायला लागतं की त्या प्रत्येक पॉइंटचे x कोऑर्डिनेट्स असतात ते x1 लेस दॅन x2 ह्या टाईपमध्ये असतात. मग अशा वेळेला त्या पॉइंटपाशी त्या फंक्शनची व्हॅल्यू म्हणा किंवा y कोऑर्डिनेट्स म्हणा, त्या पॉइंटचे y कोऑर्डिनेट्स हे ह्या स्वरूपात दिसायला लागतात आपल्याला, f ऑफ x1 लेस दॅन f ऑफ x2. म्हणजे x कोऑर्डिनेट्स लेस टू इन्क्रीज, म्हणजे लहान कडून ग्रेटर कडे y वाढत, जसे आपण x कोऑर्डिनेट जसं त्या पॉइंटचे x कोऑर्डिनेट्स वाढत जातात तसं त्यांचे y कोऑर्डिनेटची सुद्धा व्हॅल्यूज वाढत जाते. आणि ज्यावेळेस असं दिसून यायला लागतं की x1 लेस दॅन x2 आणि f ऑफ x1 लेस दॅन f ऑफ x2, अशा परिस्थितीमध्ये जे काही हे फंक्शन आहे का नाही त्या फंक्शनला म्हणायचं इन्क्रीजिंग फंक्शन. कळलं का? म्हणून या ठिकाणी अशी डेफिनेशन दिली बघा की f इज सेड टू बी इन्क्रीजिंग फंक्शन ॲट x इज इक्वल टू a if for any two points, कोणतेही दोन पॉइंट्स a b सारखे इन दिस नेबरहूड, त्यांच्या शेजारच्या आसपासचे, आहे की नाही, विथ x1 लेस दॅन x2 वी हॅव f ऑफ x1 लेस दॅन f ऑफ x2, आहे की नाही. अशा वेळेला म्हणजे फंक्शन हे इन्क्रीज वर डायरेक्ट उजवीकडे इन्क्रीज होत जाते, वाढत जाते फंक्शन. अशा वेळेला फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन म्हणायचे. अगदी त्याच पद्धतीने डिक्रीजिंग फंक्शनचे डेफिनेशन बनवत असताना काय केलं, आता कर्व अशा पद्धतीची काढलेली बघा, अशी कर्व म्हणजे वरून खाली इकडे डिक्रीज होत जाते, हे कर्व डिक्रीज. कशा काय डिक्रीज बनायचं, तसंच या ठिकाणी सुद्धा पॉईंट P टँजंट आहे, हाफ थिटा आहे, इन्क्लिनेशन आहे, आणि मग P पॉईंट पासून परपेंडिक्युलर A आहे. या ठिकाणी परत P पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपण जर विचारात घेतले तर A, f ऑफ A मिळणार आहे, लक्षात घ्या. पॉईंट या ठिकाणी परत आपण आता A घेतला आणि या ठिकाणी पॉईंट B घेतला तर A पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x1, f ऑफ x1 येणार, B पॉईंटचे कोऑर्डिनेट्स x2, f ऑफ x2 येणार. अशा पद्धतीने पॉईंट्स आहेत. मग या ठिकाणी सर डावीकडून आता जसं आपण पॉईंट घेतो A P B, त्यावेळेस काय होतं बघा, x1 हा लेस दॅन असतो x2 पेक्षा, आहे की नाही, x1 लहान आहे x2 मोठा आहे की नाही, असं वाढत जातो. म्हणजे x1 लेस दॅन x2, बघा या ठिकाणी लिहिलं मी, इफ x1 लेस दॅन x2 ॲट दॅट टाइम f ऑफ x1 काय होईल, f ऑफ x1 ची व्हॅल्यू इकडं मोठी आहे की नाही, आणि f ऑफ x2 ची व्हॅल्यू लहान आहे. का तर f ऑफ x1 म्हणजे बघा तुम्ही पॉईंट A पासून परपेंडिक्युलर हा वरी झाला गेला पॉईंट f ऑफ x1, आणि f ऑफ x2 चा जर व्हॅल्यू काढली तर इथं खाली येते f ऑफ x2. म्हणजे बघा f ऑफ x1 मोठा आहे, f ऑफ x2 लहान आहे की नाही, म्हणून f ऑफ x1 इज ग्रेटर दॅन f ऑफ x2 लिहिले बघा. त्याच्या उलट झालं, इथे f ऑफ x1 लेस दॅन f ऑफ x2, इथे f ऑफ x1 ग्रेटर दॅन f ऑफ x2. म्हणजे लक्षात घ्या,
या कर्वमध्ये असं दिसून येतं की आपण जसे डावीकडून उजवीकडे पॉईंट घेत जाऊ तसं त्या पॉईंटचे एक्स कोऑर्डिनेट्स हे वाढत जातात, ठीक आहे ना. x1 लेस दॅन x2, एक्स कोऑर्डिनेट्स वाढत जातात, x1 x2 x3 यांची किमती वाढत जातात. परंतु f ऑफ x1 f ऑफ x2 म्हणजे y कोऑर्डिनेटची किंमत ही लहान लहान होत जाते, वरून खाली येत जाते बघा. f ऑफ x1 नंतर f ऑफ x2 नंतर खाली f ऑफ x3 वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे x1 च्या किमती जसे वाढत जातात तसं f ऑफ x1 म्हणजे y कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉइंट हे कसे होतात, डिक्रीज होत जातात, उलट होतं या ठिकाणी. इथं तसं नाही. इथं कसं आहे, त्या पॉइंटचे x कोऑर्डिनेट वाढत जातात, y कोऑर्डिनेट सुद्धा वाढत जातात. परंतु इथं x कोऑर्डिनेट्स वाढत जातात तर y कोऑर्डिनेट्स डिक्रीज होत जातात. अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी दिसते आणि म्हणून याला डिक्रीजिंग फंक्शन म्हणायचं. खरं पाहिलं तर बघा आता डिक्रीजिंग फंक्शन या ठिकाणी व्हॅल्यू आता f ऑफ x1 f ऑफ x2 हे सर्व काय म्हणायचं, व्हॅल्यूज ऑफ द फंक्शन्स म्हणायचं किंवा y कोऑर्डिनेट्स ऑफ द पॉइंट्स ऑन द कर्व म्हणायचं, आहे की नाही. अँड हिअर सुद्धा तेच. मग y कोऑर्डिनेट्स म्हणजे व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. व्हॅल्यू ऑफ द फंक्शन is increasing, then this is increasing function, and values of the functions decreasing, that is known as the decreasing function. It is simple definition also. F is said to be strictly decreasing function at the x is equal to if for any 2 points x1 x2 in this neighborhood with x1 less than x2 we have f of x1 greater than f of x2 अशी परिस्थिती या ठिकाणी फिगर म्हणून दिसते. म्हणून याला डिक्रीजिंग फंक्शन असं म्हणायचं. कळालं इथपर्यंत सर्वांना? इन्क्रीजिंग आणि डिक्रीजिंग फंक्शन समजलं. आता मी तुम्हाला काही रिमार्क्स याच्यावरून तुम्हाला देणार आहे. बघा रिमार्क काय म्हणते, इन दिस केस या इन्क्रीजिंग फंक्शन मध्ये कसं दिसतं बघा, थीटा. आता तुम्ही पाहिलं तर थीटाची व्हॅल्यू ही ॲक्यूट अँगल आहे का ऑब्ट्यूज अँगल आहे हे तुमच्या लक्षात येईल. ॲक्यूट म्हणजे लघुकोन, ऑब्ट्यूज म्हणजे विशाल कोन. ॲक्यूट अँगल आहे बघा, हा 90 अंशापेक्षा लहान असलेला ॲक्यूट अँगल असतो. आता इन दिस केस हिअर दिस इन्क्लिनेशन that is theta angle, that is a acute angle. Here remark मध्ये लिहिलं बघा मी, theta is acute angle. theta is acute angle. मग आता 90 डिग्री पेक्षा लहान असेल तर tan theta ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ती करा बघा तुम्ही. 90 डिग्री पेक्षा लहान समजा 30 डिग्री घेतला, tan 30 ची व्हॅल्यू काढा. 90 डिग्री पेक्षा लहान म्हणजे 60 डिग्री अँगल घेतला तर tan 60 डिग्रीची व्हॅल्यू बघा, पॉझिटिव्ह व्हॅल्यू येते. सो tan theta पॉझिटिव्ह येते. मग tan theta पॉझिटिव्ह असेल तर लक्षात घ्या, तुम्हाला मी सांगितलेलं आहे की tan theta is known as the slope of tangent, आहे की नाही. and slope of the tangent is also known as the f dash of a. so f dash of a व्हॅल्यू पॉझिटिव्ह येणार. tan theta च्या ऐवजी f dash of a लिहून टाकायचं. so tan theta पॉझिटिव्ह, if theta acute angle, so tan theta पॉझिटिव्ह, f dash of a पॉझिटिव्ह येते. f dash of a पॉझिटिव्ह. मग आपल्याला असं दिसून येतं रिमार्क वरून एवढ्या ह्याच्यावरून आपलं एक सारांश असा एक कन्क्लुजन आपण निघत आहे की जर इफ f dash of a ची व्हॅल्यू जर का पॉझिटिव्ह आली, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आली, तर मग f is said to be increasing function at x is equal to a असा निष्कर्ष आहे. बरं, म्हणजे आपल्याला आता एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला दिसून येणार आहे, तुम्हाला फंक्शन दिलं असणार आहे, एक पॉईंट दिला असणार आहे, त्यावेळेस तुम्हाला विचारलं जाणार आहे की हे फंक्शन इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे, तुम्हाला शोधायला होणार आहे. मग तुम्ही कशावरून काढायचं, f dash of a ची व्हॅल्यू काढायची. कारण दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचं फार सोपं आहे. आपण डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, f dash of a ची व्हॅल्यू काढू शकतो. ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह बघू शकतो. पॉझिटिव्ह जर दिसली तर फंक्शन इन्क्रीजिंग आहे आणि या ठिकाणी ते उलट होते बघा. थीटा हा ऑब्ट्यूज अँगल आहे बघा, या बघा थीटा हा 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे, ऑब्ट्यूज अँगल आहे, विशाल कोन आहे. आणि सो थीटा इज ऑब्ट्यूज अँगल आहे. मग tan थीटाची व्हॅल्यू आता बघा तुम्ही बघा 90 डिग्रीपेक्षा जास्त अँगल घ्या, आहे का नाही. tan 180 ची व्हॅल्यू काढा किंवा tan 180 अधिक 30 असं बघा अँगल, निगेटिव्ह व्हॅल्यू येते tan थीटाची. ही व्हॅल्यू निगेटिव्ह येते म्हणजे f dash of a निगेटिव्ह येते. f dash of a निगेटिव्ह येते म्हणजे असा निष्कर्ष होतो की जर f dash of a ची व्हॅल्यू निगेटिव्ह आली तर फंक्शन इज नोन एज अ डिक्रीजिंग फंक्शन. कळलं का? या पद्धतीने हे रिमार्क आणि ही थेरी अतिशय महत्त्वाची आहे. आणि याच्यानंतर आपण आता बघणार आहोत एक्झाम्पल्स, आहे की नाही. एक आपल्याला एक्झाम्पल्स कशा पद्धतीने सोडवून करायचे बघा. याच्यात कुणाला काही शंका आली तर मला तुम्ही ग्रुपवरती एक साधा मेसेज जर टाकला तर मी तुम्हाला परत एक्सप्लेन करून सांगेन. ओके, थांबूया आपण एक्झाम्पल घेऊ.